सोशल मीडियावर 2 मिनिटात प्रसिद्ध होणाऱ्या या जगात 20 वर्ष सातत्याने मेहनत करणाऱ्या खऱ्या कलाकाराला कोणी ओळखतं का? सिंधुदुर्गच्या कुडाळमधून बाहेर पडून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या नृत्याचा डंका वाजवणारी नेहा जाधव आज प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून शांतपणे आपल्या कलेची साधना करते. राज्य आणि राष्ट्रीय मंचापर्यंत आपल्या कलेचा ठसा उमटवणाऱ्या या कलाकाराच्या वाट्याला प्रसिद्धीपेक्षा संघर्षच अधिक आला. पहा आमचा हा विशेष न्यूज रिपोर्ट. मीडियापर्यंत किंवा आपण म्हणतो ना सोशल मीडियाचा वापर म्हणतो आलं नाही माझ्यापर्यंत, मी त्याच्यापर्यंत पोहोचले नाही. मला असं वाटतं की थोडीशी मागे राहिली आहे. तालुका स्तरापासून आंतरराष्ट्रीय मंचापर्यंत आपल्या नृत्याचा ठसा उमटवणाऱ्या नेहाचा हा प्रवास सोपा नव्हता. डी वाहिनी असो व मुंबईतील नामांकित संस्था, तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. पण आजच्या सोशल मीडियाच्या युगात जिथे तात्पुरत्या प्रसिद्धीला प्राधान्य दिलं जातं, तिथे नेहासारखे प्रामाणिक कलाकार काहीसे मागे पडताना दिसतात. परिस्थिती कठीण असतानाही तिने नृत्याची साथ सोडली नाही. स्वतः यशस्वी होण्यासोबतच कोकणात एक अत्याधुनिक डान्स अकॅडमी उभारून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना अतिशय उच्च दर्जाचं प्रशिक्षण देण्याचं तिचं स्वप्न आहे. घरातील शेकडो ट्रॉफीज मागे लपलेला हा संघर्ष नेमका कसा होता, पाहूयात तिच्याशी साधलेल्या या संवादात. मला असं वाटतं की मी फक्त कलेची साधना आणि कला, माझे बाबा म्हणतात की कला शिकणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे फोकस माझा फक्त कला. सोशल मीडिया किंवा ह्या गोष्टी थोडासा बाजूला ठेवून मी फक्त माझ्या कलेच्या साधनेवर मी फोकस केलाय. आणि जे तुम्ही तो बघताय ते फक्त कला आणि फक्त कला, याच्या पुढे काही नाहीये. कारण की एवढी वर्ष मेहनत केली आहे, एवढं अचीव केलंय, पण ते लोकांपर्यंत पोहोचलं नाहीये किंवा मीडियापर्यंत पोहोचलं नाहीये. आता माझे गुरु आहेत ज्यांनी मला एवढं शिकवलं, एवढं घडवलं, पण मला आता असं वाटतं की माझी स्टेज थोडीशी पुढे आहे. कारण की मी जिल्ह्यातून आता मुंबई, पुणे ह्या सगळ्या बऱ्याच ठिकाणामधून नंबर मिळवले डान्समधून. तर मला असं वाटतं की माझी अकॅडमी ओपन व्हायला पाहिजे आणि मला माझी जी कला आहे ती माझी जिल्ह्यातल्या मुलांसाठी, तालुक्यातल्या मुलांसाठी ती उपयोगी यावी. आणि मला तेच वाटतं की माझ्याकडून ते कार्य, चांगलं कार्य घडवते. हो, नक्कीच माझ्यावर विश्वास आहे, माझ्या कलेवर विश्वास आहे. आणि मी जी आता शिकली आहे, एवढी वर्ष 18 वर्ष झाली आहे या क्षेत्रामध्ये, जे माझ्या मॅडमांनी शिकवलंय ते पुरेपूर मला असं वाटतं की मी समोरच्यांपर्यंत देईन. मला एवढंच वाटतं की मी कुठेतरी पडद्यामागे राहिलेली आहे, तर मला अजून नाव कमवायचंय. हे कमवलंच आहे, पण अजून कोरिओग्राफर म्हणून थोडीशी ओळख माझी कमी झाली आहे. म्हणजे मी वयाच्या 14 वर्षापासून कोरिओग्राफी करते, पण कोणाला हे माहिती नाहीये. आणि आता एवढी वर्ष झाली मी कोरिओग्राफी करते, जिल्हास्तरीयच्या मुलांना घडवण्याचं काम करते, पण कुठेतरी त्या गोष्टी माझं नाव तिथपर्यंत पोहोचत नाहीये. तर मला असं वाटतं की ते करता करता मला अजून मोठं व्हायला पाहिजे. गुणवत्ता असूनही प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या नेहा जाधव हिचा संघर्ष हा आजच्या काळातील गुणवत्ता असूनही मागे राहिलेल्या कलावंतांचा प्रातिनिधिक आवाज आहे. कोकणातील ग्रामीण भागातील प्रतिभेला वाव देण्यासाठी नेहा आज धडपडते. पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्या भागातील या अनमोल रत्नाची दखल प्रशासन, सांस्कृतिक संस्था आणि समाज वेळेत घेणार का, की या प्रतिभेची उपेक्षा अशीच सुरू राहणार?